न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी 2022 मध्ये शिक्षण सेवक म्हणून लागलेले आहेत आणि त्यांचा कालावधी आता दीड वर्ष 2 वर्ष पूर्ण होत आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता एक शिक्षण याचिका पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून टाकण्यात आलेली होती आणि याची सुनावणी 3 एप्रिल नंतर आपल्याला माहिती आहे की 12 मार्चला सुद्धा त्याची सुनावणी होती, परंतु त्यात कोणीच म्हणजे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर सुद्धा दाखल केलेलं नाही आणि ती जी तारीख आहे ती तारीख पुढे ढकलण्यात आली आणि ती पुढे ढकलण्यात आल्यानंतर महत्वाचा विषय असा की ती तारीख जी आहे ती 29 तारीख ठरवण्यात आलेली होती आणि यात सर्व विद्यार्थी संभ्रमात पडलेले होते आणि आपल्या वकिलांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येत होता आणि त्या माध्यमातूनच आपल्याला एक नवीन डेट मिळालेली आहे. म्हणजे ही आनंदाची बातमी आहे की 29 जून जे आहे ते नवीन सत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली असते, म्हणजे तारीख पे तारीख, जेणेकरून जे की आपला हा विषय जो आहे हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले जे शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षक बांधवाच्या दररोजचा हा विषय आहे आणि समान काम समान वेतन या आधारावरती आपली ही याचिका असणार आहे आणि याचं पहिल्याच वेळेला शासनाला उत्तर मागितण्यात आलेलं आहे, परंतु शासनाच्या वतीने दोनदा या पद्धतीनं त्यांचं वकील त्या ठिकाणी उपस्थित झालेला नव्हता आणि या वेळेला मात्र आपण मेन्शन करणार होतो या केसला, परंतु त्या माध्यमातून काही ते झालेलं नाही आणि कोर्टाच्या माध्यमातून 29 तारीख खूप लांब झालेली होती, 2 महिने लांब झालेली होती. परंतु ही जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनो आणि जे शिक्षक सेवक जे रुजू आहेत त्यांच्यासाठी सांगतोय की ही तारीख कमी करण्यात आलेली आहे आणि ही तारीख लवकरच घेण्यात आलेली आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये समजा ही तारीख निकाली काढण्यात येत आहे, म्हणजे 2 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आलेली आहे. लवकरच आपला निकाल लागेल. याच्यात जर निकाल लवकर लागला तर नक्कीच आपल्या ते एकदम फायद्याचा होणार आहे आणि पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला जात असते आणि या वकिलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सर्व अपडेट मिळत असते. आपण जर पवित्र पोर्टलच्या ग्रुपला जॉईन नसाल, पवित्र पोर्टल कृती समितीच्या ग्रुपला जॉईन नसाल तर नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जे काही लिंक आहे त्यावरती सुद्धा जॉईन व्हा, ज्या माध्यमातून मला ज्या अपडेट्स आपल्याला त्या माध्यमातून मिळेल तर नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. कारण आपण जे काही फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स वारंवार तुम्ही ज्या वेळेला कमेंट्स करत असता की सर रिझल्टचं काय झालं, आज कोल्हापुरात केस होती, नेमकं काय झालं, तर विद्यार्थी मित्रांनो जसं अपडेट आपल्याला माहिती होईल तसंच अपडेट देण्याचं काम आपण करत असतो. परंतु काही कारणास्तव लेट सुद्धा होऊ शकते, त्यामुळे दिलगिरी मी व्यक्त करत असतो की जे अपडेट त्याच क्षणी आपल्याला मिळत नाही त्यावेळेला मी काही कामात असलो तर नक्कीच त्याला उशीर होतो आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्याला जे काही कायमस्वरूपी अपडेट मिळत आहे किंवा आताच जे अपडेट मिळालेलं आहे त्या अपडेट बद्दल किंवा या केस बद्दल, हे शिक्षण सेवक रद्दबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.